नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे पौर्णिमा आणि बघा स्वामींच्या इथला दिवा जो संध्याकाळी काल लावला होता तो अजूनही तेवत आहे. कारण पौर्णिमा होती ना, म्हणून मी तेल थोडंसं जास्त घातलं होतं दिव्यामध्ये. आणि आज सकाळी पहाटेपासूनच माझी सगळी पूजेची तयारी वगैरे सुरू होती. तर पहिले झाडू वगैरे या सगळ्या गोष्टी करून घेते आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करणार आहे. आणि सकाळी सकाळी ना इथे म्हणजे जेव्हा पहाट व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा इतका सुंदर अनुभव येतो, म्हणजे अशी थंड हव्याची झोक येते. आणि सकाळी सकाळी मला तर सवय लागली की इथे येऊन ना निष्ठा जेव्हा शाळेत जाते तर बाहेर यायचं आणि मग झाडांना नेहमीचं गुड मॉर्निंग, कसे आहात, मस्त आहात ना, असं सगळं त्यांच्याशी बोलते. आणि तुम्हाला खरंच सांगू की तुम्ही जे झाडांसोबत बोलता ना, ते तसे तुम्हाला त्याच्या प्रतिक्रियासुद्धा देतात. म्हणजे एखाद्या झाडाला जर आपण म्हटलं की काय रे, खूप दिवस झाले तुला फुलंच येत नाही आहेत, तुझे पानच का असे झालेत, तर हळूहळू ना ते झाड ग्रो व्हायला लागतं, फुलं यायला लागतात. तर हा माझा तरी अनुभव आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा की बघा झाडं तुम्हाला कसे रिस्पॉन्स देतात. आणि आमची सध्या सकाळ होते ना, ती ह्यांच्यामुळेच होते. म्हणजे अलार्म लावायची गरजच लागत नाही. सकाळ झाली की ह्यांची सुरुवात होते. पण त्यांच्याकडे बघून एक वेगळंच समाधान मिळतं की आपल्याला देवाने खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपल्याला जेव्हा भूक लागते, जेव्हा पाहिजे असतं आपण खाऊ शकतो. पण हे बिचारे कुठे जातील. आणि म्हणून सकाळी सकाळी यांच्यासाठी पण छान अशी सोय करून ठेवतो. आणि त्यानंतर मी सगळं माझं आवरलं. पहिले लवकर आज अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर सगळं पहिले किचनचे इथे सगळे भांडी वगैरे ठेवलेले आहेत ना, तर ती सगळी आवरून घेते. कारण ओटा पूर्ण स्वच्छ आणि मोकळा असेल तर मग पुढची कामं करायला पण आपल्याला बरं पडतं. तर आज हे पण नाही आहेत आणि निष्ठा पण नाही आहे, दोघंही बाहेर गेलेत. आणि त्यामुळे मला आज खूप भरपूर वेळ आहे पूजेसाठी. कारण आज कुठलीच डब्याची घाई नाही आहे, काहीच नाही आहे. तर इतर वेळी जेव्हा डब्बे सगळं असतं ना, तर तेव्हा मी पहिले सगळं आवरून घेते, कामं पण सगळी आवरून घेते आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करते. पण आज माझ्याकडे खूप छान भरपूर वेळ आहे. कदाचित देवीची आणि स्वामींचीच इच्छा असेल आणि त्याच्यामुळेच अशा गोष्टी घडतात. पण सुरुवात जी आहे ती तुम्हाला पण माहिती आहे की माझी चहाशिवाय सुरुवात होत नाही. बरेच जण म्हणतात चहा प्यायचा नाही, पण कुठलीही गोष्ट जर तुम्ही प्रमाणात घेतलीत ना, तर ती तुम्हाला हानिकारक होऊ शकत नाही. तर मी इथे तुम्हाला दाखवते की हे जे पुदिन्याचं झाड आहे ना, म्हणजे पुदिन्याच्या ज्या देठ होत्या भरपूर, तर त्या मी जवळपास या 3 महिने झाले, म्हणजे 3 ते 4 महिने झाले बघा. जसं खुडते ना, तसं त्याला पानं येतच जात आहेत. आणि माझं खूप बेस्ट फ्रेंड झालं आहे ते सध्या. म्हणजे चहामध्ये मी आवर्जून ही पुदिन्याची पानं घालते. आणि तुम्हाला सांगू की जो बाजारचा पुदिना आहे ना, त्याच्यापेक्षा ह्याची चव 10 पट स्ट्रॉंग आणि याचा जो सुगंध आहे ना, तो पण त्याच्यापेक्षा 10 पट स्ट्रॉंग असा छान झालेला आहे. आणि आता हा पुदिना घातल्याशिवाय मला चहा आवडतच नाही. आणि कदाचित पुदिन्यामुळे ना चहाने जी होणारी ॲसिडिटी असते ना, तिचं प्रमाणसुद्धा कमी होतं. पण तरी शक्यतो मी 2दाच चहा घेते, त्यापेक्षा जास्त मी घेतही नाही. तर आता पहिले जी पण सगळी फुलं आहेत, तर फुलं सगळी उचलून घेते आणि त्यानंतर मग आता पुढच्या पूजेला सुरुवात करणार आहे. तर आज आहे पौर्णिमा आणि कालच लागली होती संध्याकाळी आणि आज दुपारपर्यंत असणार आहे. तर पौर्णिमेला ना खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो. कारण असं म्हटलं जातं की बघा, जेव्हा पौर्णिमा असते, अमावास्या असते किंवा काही मुहूर्त असतात, तिथी असतात, तर त्यावेळेला ना त्या देवतांचा जी ऊर्जा असते, जी शक्ती असते, ती खूप पटीने वाढलेली असते. आणि त्यामुळे त्या वेळेमध्ये जेव्हा आपण त्या सेवा करतो ना काही, तर त्या आणखीन त्याचं जे फल आहे ते आणखीन 10 पटीने वाढतं. तर म्हणून किंवा त्याची ऊर्जा आणखीन 10 पटीने वाढते. तर म्हणून पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो तुम्हाला ज्याही सेवा करायच्या आहेत ना, त्या तुम्ही आणखीन दुपटीने करा. तर सकाळी सकाळी छान मी सगळीकडे संपूर्ण घरात आहे ना मी कापूर लावते. त्यानंतर असा हा छान जो स्प्रे आहे आपला, तो स्प्रे करते. मागच्या वेळी ताई विचारत होत्या की हा कुठला स्प्रे, तर हा ना खस म्हणून आहे. ह्याच्या आधी मी तुम्हाला दाखवला होता तो जो गुलाब कापूर होता, तो पण खूप सुंदर आहे आणि हा पण खूप सुंदर आहे. तर याचा सुगंध असा येतो ना की अक्षरशः संपूर्ण घरामध्ये तो असा दरवळत राहतो आणि आपसुकच इतकं फ्रेश आणि इतकं प्रसन्न वाटतं ना. तर मला ना आज स्वामींच्या इथे जे चांदीचं माझ्याकडे म्हणजे वाटी आणि तांब्या आहे ना, तर तो ठेवायचा आहे.
तर म्हणून इथे मी काय केलं, ह्या डब्यामध्ये चांदीच्या ज्या ज्या वस्तू आहेत ना त्या एकाच ठिकाणी ठेवते आणि बाकी पितळेच्या वस्तू आहेत त्या सेपरेट ठेवते. तर हळूहळू मला ना थोडं थोडं सगळं चांदीचं असं छान कलेक्शन करायचं आहे, म्हणजे देवांसाठी, की देवांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या थोड्या थोड्या चांदीमध्ये घ्यायच्यात. तर यातल्या काय काय ज्या गोष्टी आहेत त्या गिफ्ट आलेल्या आहेत आणि काय काय गोष्टी मी स्वतः घेतलेल्या आहेत. तर थोड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. तर ही घंटी आहे, ही खूप जुनी आहे. ही मला वाटतं आईंनीच दिलेली आहे, म्हणजे सासूबाईंनी दिलेली आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे हा मला गिफ्ट मिळाला होता. त्यानंतर बघा ही किती काळपट झालं आहे पण चांदीचं. आणि हे तुम्हाला सांगते, हे मी दहिवडकर दादांकडून बनवून घेतले पळी आणि इतकी सुंदर आहे, रेखीव आहे आणि ती काळीसुद्धा अशी पडत नाही. खूप खूप छान आहे त्याचं, चांदी जी वापरली आहे ती. आणि हा जो तांब्या आणि वाटी आहे ते ही पण आईंनीच म्हणजे सासूबाईंनी दिलेली आहे. त्यानंतर आत्ता मार्गशीर्षमध्ये बघा शेवटच्या गुरुवारी मी तुम्हाला म्हटलं की मी एक छान असं चांदीचं ग्लास आणि चांदीचा दिवा घेतलेला आहे. तर हेच ते ग्लास आहे आणि दिवा मी देवघरात लावते. तर रोजच्यासाठी नाही, पण कधी जेव्हा खास पूजा असतात ना तर तेव्हा खूप छान वाटतं असं लावायला ठेवायला वेगवेगळं. आणि शक्यतो मी पौर्णिमेच्या वेळेला ना जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा जेवढा जास्त वापर करता येईल तितका वापरण्याचा प्रयत्न करते. आणि हा आहे विष्णुशंख किंवा याला म्हणतात वामशंख. तर जो वाजवण्याचा शंख असतो ना तो हाच असतो. तर हा शंख मी बाप्पा मोरियामधून मागवला आणि अगदी ओरिजिनल आणि पूर्ण त्याच्यावर बघा कार्विंग केलेली आहे. तर त्यामुळे तो वाजतो पण सुंदर. जेवढा शंख ओरिजिनल असतो, मोठा असतो, तितका तो आणखीन छान वाजतो. तर हा शंख आहे ना, आपण वाजवण्याच्या आधी अर्धा तास तरी तुम्ही याला ना असं पाण्यामध्ये बुडवून ठेवा, म्हणजे तो आणखीन छान वाजतो. नमस्कार. तर तुम्हाला सगळ्यांना आजच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा छान झाली आणि त्यामुळे असं अगदी प्रसन्न वाटतंय घरामध्ये. तर आज आणखीन एक गोष्ट मला करायची ती म्हणजे आज पौर्णिमा आहे, तर म्हटलं अनाईसे देवीचा म्हणजे माझ्याकडे जो कुलदेवीचा मंगल कलश आहे ना, तर म्हटलं त्यालाच आपण छान देवी म्हणजे सजवू, शृंगार करू त्याचा. कारण एक्स्ट्रा दुसरा कलश मांडण्यापेक्षा म्हटलं आपण कुलदेवीच्याच कलशाला जी सेवा आहे ती पण होऊन जाईल. आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत 3-3:30पर्यंत मला वाटतं पौर्णिमा आहे. तर त्याच्या आधी ज्या पण पौर्णिमेच्या सगळ्या सेवा आहेत तर त्या मला करायच्या आहेत. तर चला पहिले मी देवीचा छान शृंगार करते. चला. तर पौर्णिमेला ना भगवान महाविष्णूंची, महालक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची किंवा देवींच्या सेवा तुम्ही म्हटलं तरी चालेल. तर आज माहीत नाही, मला अचानक असंच वाटलं की आपण आपल्या कुलदेवीला आज शृंगार करावा. कारण इतर वेळी बघा, आता जेव्हा महालक्ष्मीचे म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवार येतील किंवा देवींचं काही येईल तर तेव्हाच आपण देवींचा शृंगार करतो. पण म्हटलं मग पौर्णिमेला का नाही करायचं? तर त्या निमित्ताने का होईना तुम्हालासुद्धा देवीचा शृंगार बघायला मिळेल. आणि ह्याच्यासारखी म्हणजे बोलतात ना की भाग्याची गोष्ट काय असू शकते आपल्यासाठी. तर आज मी देवीला ना छान पहिले मळवट लावला. आणि बघा नुसता मळवट जरी लावला ना आपण तांब्याला म्हणजे नारळाला, तरी किती सुंदर स्वरूप दिसतं. आणि त्यानंतर देवीला छान सजवायला घेतलं. म्हटलं वेगळं परत मांडणी करणार आणि मग ती वेगळी मांडणी ठेवण्यापेक्षा जी पूजेमध्ये माझा जो कलश आहे त्यालाच जर मी सुंदर स्वरूप दिलं तर आणखीन छान वाटेल. तर म्हणून देवीला आता शृंगार करायला सुरुवात केली आहे. तर छान निळ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते देवीला घातलं. त्यानंतर हा माझा सगळ्यात सध्याचा ना फेवरेट असा मुखवटा आहे. तर इतका सुंदर दिसतो, म्हणजे त्या मुखवट्याचं जे तेज आहे ना अगदी वेगळं आहे. आणि छोट्याशा नारळाला असा हा छोटासा मुखवटाच छान दिसतो. अगदी नारळ छोटा आहे आणि मग त्याला खूप मोठा मुखवटा लावला ना तर तो चांगलाही दिसणार नाही. आणि हा जो साज आहे तो हा मला ताईंनी, आत्ता जे मी नाशिकला गेली होती तर त्या ताईंनी मला जो साज दिला आहे ना तोच साज, ताई बघा तुमचा साजच देवीला चढतो आहे. आणि म्हटलं मी घालण्यापेक्षा तुम्ही जो अगदी मनापासून मला दिला आहे तर तो ज्यांना दिला आहे ना तर तो पहिले त्यांनाच अर्पण होऊ दे. तर म्हणून आज सुरुवात जी केली तर तुमच्या साजपासूनच केली आणि देवीला तुमचा साज घातलेला आहे आणि देवी खूप सुंदर दिसते. तर त्यानंतर माझं देवी आईचं जे रेग्युलर मंगळसूत्र आहे ते घातलं. आणि बस हा आणखीन एक छोटासा हार आहे तो हा घालते. तर कारण छोटं स्वरूप आहे तर त्याला खूप जास्त दागिन्यांची तेवढी गरज नाही आहे. तर म्हणून जितकं म्हणजे साजेसं दिसतं आहे ना तितकंच मी देवीला घातलं आहे. आणि सगळ्यात जो शृंगार वाढवतो ना देवींचा तो म्हणजे की असा हा गजरा. तर हा गजरा देवी आईला घातलेला आहे.
फक्त शृंगारच नाही, तर आजच्या पौर्णिमेच्या खूप साऱ्या सेवा असतात. त्या म्हणजे की कुंकुमार्चन. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आज. त्यानंतर आता मी पुढे अष्टलक्ष्मी कलश भरणार आहे. जर तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचन असेल, तर तुम्ही तेही करू शकता आणि पौर्णिमेला तर आवर्जून करा. तर बऱ्याच ताई मला विचारतात, की "ताई तू धनलक्ष्मी कुंचन आता भरत नाही का?" तर बघा, हा जो अष्टलक्ष्मी कलश आपण भरतो ना, तर यामध्ये 8 लक्ष्मींचा समावेश आहे आणि त्यामध्येच धनलक्ष्मीचा सुद्धा समावेश आहे. तर म्हणून एकच गोष्ट 2-2 वेळा करण्यापेक्षा मी ते एकच करावी असं माझी तरी इच्छा असते. तर म्हणून हा अष्टलक्ष्मी कलश आहे तो मी भरते आणि शक्यतो पौर्णिमेला ज्या पण काही सेवा आहेत ना, तर त्या सगळ्या आपण पौर्णिमेला करायच्या. तर हा कलश ना आज मी छान अगदी ॲक्लिन पावडरने छान स्वच्छ करून घेतला. कारण बऱ्याच दिवसापासून तो तसाच फक्त पुसून घेत होती. पण काळपट दिसत होता, त्यामुळे बरं वाटत नव्हतं. तर आज छान त्याला असं घासून स्वच्छ केलं एकदम आणि संपूर्ण 8 ज्या लक्ष्मी आहेत, तर त्या 8ही लक्ष्मींना छान हळद आणि कुंकू लावून घेते. त्यानंतर ही अष्टलक्ष्मीची सेवा कशी करायची, कलश कसा भरायचा, तर हे सगळं मी तुम्हाला आधी एका व्हिडिओमध्ये सविस्तर सगळं दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही बघा. जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित डिटेल माहिती त्याच्यामध्ये मिळेल, की कशासाठी आपण अष्टलक्ष्मी कलश भरतो, कशासाठी ही सेवा करायची. तर कुठलीही गोष्ट फक्त मी करते किंवा मी दाखवते म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला तुमच्या मनाला जेव्हा ते पटेल ना आणि तुम्हाला करावंसं वाटेल, तेव्हाच तुम्ही ते करा. आणि प्रत्येक वेळी माझं जे तुम्हाला सांगणं असतं, की सेवा ही फक्त देवाकडून काही मागण्यासाठी नसावी, तर देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल त्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी असावी आणि त्यातूनच देव आपल्यावरती प्रसन्न होतात, खुश होतात आणि तुम्ही न मागता, न कळत तुमच्या पदरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ते देतात. तर अष्टलक्ष्मी कलश भरताना अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे, त्याचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला येत नसेल, तर आता यूट्यूबवरती आहे. यूट्यूबवरती तुम्ही लावून देऊ शकता किंवा Googleवरती, नेटवरती सुद्धा मिळतं. तर तुम्ही त्याचं प्रिंटआउट काढून ते तुम्ही वाचू शकता किंवा अगदीच तुम्ही महालक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे किंवा महालक्ष्मी गायत्री मंत्र आहे, तर तो तुम्ही म्हणू शकता.
तर आज उंबरठ्यात लेपणसुद्धा केलेलं आहे हं. तर लेपण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आज मला इतकं भारी वाटतंय ना, की सकाळीच सगळं माझी जी पूजा आहे ती संपूर्ण आटपली आहे आणि खूप सकाळचं वातावरण तुम्हाला काय सांगू, की सकाळच्या ज्या लहरी असतात त्या इतक्या सात्विक आणि इतक्या प्रसन्न असतात ना, की तुमची जी सेवा आहे ना, ती आणखीन 10 पटीने छान होते. तर त्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला सगळं वाचन करायचं असतं. तर सुरुवात जी आहे ती माझी नेहमी स्वामी स्तवनाने होते. त्यानंतर माळजप होते. स्वामींची माळजप होते. त्यानंतर कुलदेवीच्या मंत्राची माळजप होते. त्यानंतर मग सगळं पुढचं वाचन असतं म्हणजे 3 अध्याय असतात रोजचे. त्यानंतर आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेला श्री सूक्तमचं पठण केलं जातं. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र असे आपल्या म्हणजे या पुस्तकामध्ये म्हणजे नित्यसेवा मंत्र स्तोत्रमध्ये खूप सारे स्तोत्र दिलेले आहेत, देवींचे स्तोत्र दिलेले आहेत, तर त्याचं मी पठण करते. दुर्गा कवचचं तुम्ही पठण करू शकता. विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठण करू शकता. बरेच जण ह्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजासुद्धा करतात. पण एवढं सगळंच करणं मला शक्य होत नाही, तर त्यामुळे मी ती वर्षातून एकदाच करते. तर अशा पौर्णिमेच्या बऱ्याचशा सेवा आणि वेगवेगळ्या पूजा आपल्या असतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.